आपलं काहीच नाही. आपण म्हणतो मी केलं माझ्यामुळे झालं असं नाही. त्यांची इच्छा आहे. सगळ्यांच्या अंतःकरणातली भावना, श्रद्धा, प्रेम रामाच्या संबंधामध्ये विचारात घेऊन भगवान शंकराने आणि त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती समोर होईल. आणि या अनुषंगाने एक प्रसंग त्या ठिकाणी गोस्वामीजी तुलसीदासजी महाराज या ठिकाणी वर्णन करतात. तो प्रसंग काय आहे? असू द्या त्याला असं माहितीकडे तुमचा थोडासा तुम्ही आधीकडे थोडासा राम 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 चित्त स्थिर करून ऐका. महाराज म्हणताय तुम्हाला मी एक प्रसंग सांगतो तो ऐका. एक समय सब सहित समाजा राजसभा रघुराज हे विराजा सकला सुकृत मूर्ती नरना राम सज सुमिया प्रसंगाला सुरुवात गोस्वामीजी तुलसीदासजी महाराज करतात. असं ते थोडं पुढे ठेवतो तुमच्या तुमच्या पुढे ठेवतो आहे. आपण कथेला सुरुवात करतोय. माझ्याकडे लक्ष देऊन बघा ऐका. दशरथ महाराज एक दिवस असा आहे की राजसभा भरलेली आहे आणि दशरथजी महाराज सगळ्या समाजासहित राजगद्दीवर त्या ठिकाणी विराजमान झालेले बसले राजखुर्चीवर. पुढे सगळा समाज बसलेला आहे. आता काही कारभार सुरू होणार तत्पूर्वी राजा दशरथाच्या मनामध्ये एक गोष्ट आली. का कोणास ठाऊक उगाच दशरथ राजाला वाटलं की माझ्या डोक्यावर घातलेला जो राजमुकुट आहे तो जरा सरकला जरा तो नीट बसलेला नाही, वाकडा तिकडा बसलाय काय, अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. हे सगळी देवाची कर्म आहे. माणसाला भावना, विचार, त्यावेळची कृती हे सगळं ते पुढून आणतं. दशरथाच्या मनात असं आलं की माझ्या मस्तकावरचा राजमुकुट जरा हल्लाय, तिरका हल्ला, म्हणून पहिल्या नौकरांना राजा दशरथाने सांगितलं अरे म्हणजे आरसा घेऊन ये. नौकर पळत गेला आणि त्याने आरसा घेऊन आला. राजाची आज्ञा आहे. आरसा घेतला आणि त्या खुर्चीवर बसल्या बसल्या राजा दशरथाने आरशात आपलं तोंड पाहिलं. आरशामध्ये मुख बघितलं. डोक्यावर असणारा जो राजमुकुट होता तो असा सरळ केला, व्यवस्थित केला. गोष्ट तशी शुल्लक आहे, पण काही जे घटना असतात ते दिसायला किरकोळ वाटतात, पण त्याच्यात अर्थ फार मोठा असतो किंवा त्याच्यातून काही आणखी मोठ्या बोध होण्याची शक्यता असते. हा आरसा बघितला, राजमुकुट जो आहे तो दशरथाने सरळ केला, पण ते करीत असताना एक गोष्ट राजा दशरथाच्या दृष्टिक्षेपात आली, पाहण्यात आली. आणि ती कोणती होती? तो आरसा पाहिल्याबरोबर राजाला दिसलं. आणि काय दिसलं राजाला? गोस्वामीजी तुलसीदासजी महाराज वर्णन करतात. श्रवण समीप भयसित मन होकर ठपन असो हे उपदेश. श्रवण या शब्दाचा अर्थ कान. श्रवण समीप भयसित केश, कानाच्या
पांढरे झाल्याचे राजा दशरथाला तो आरसा पाहत असताना, मुकुट नीट करत असताना दिसलो. तेवढ्या पांढरे झालेल्या केसावरूनच राजा सावध झाला. कानाजवळचेच केस पांढरे झालेले होते. आणि एक मोठी गंमत आहे, वयाच्या 4थ्या पणात म्हणा किंवा 60-70 नंतर केस पांढरी व्हायला लागायची पूर्वी. पण आता ईश्वर जाणे आलं, मुलांचे सुद्धा पांढरे लगेचच सगळा कलियुग सुरू झाला वेगवेगळा. पण त्या काळात पहिल्यांदा केस पांढरे व्हायला सुरुवात व्हायची ती कानाची पासून. बरं, तर श्रवण समीपासून म्हणतात. किंवा तुकाराम महाराज सुद्धा जरा कर्णमुळी सांगू आले, कर्णमुळी त्याला म्हणते, कर्णमुळी कानाच्या जवळ केस पांढरे झाले की ते सांगायला येतात. ते काय सांगतात, ते म्हणतात आम्ही आमचा रंग बदला, आता बदललेला आहे, तुमचा रंग बदलून टाका. तुम्ही पण आता तुम्हाला म्हातारपण जवळ आलेले, सावध व्हा बर का. मन हो जरटपणा सौपदेश, पांढरे केस उपदेश करतात की आता जरटपण, जरट म्हणजे म्हातारपण, म्हातारपण आलेलं आहे, आता सगळ्या संकल्पाचा त्याग करण्याची वेळ आलेली आहे का. संन्यासी तो त्याग संकल्पाचा, सगळ्या संकल्पाचा त्याग करून आता हे त्याग करण्याची वेळ निर्माण झालेली असं कानाच्या जवळची केस सुचवतात. शहाण्या माणसाला सावध व्हायला फार वेळ लागत नाही, लक्षात ठेवा. फरक म्हणतो माणूस, ज्याला सावधच नाही व्हायचं त्याला काय करायचं. त्याला अख्खे जरी पांढरे झाले तरी ते दुसऱ्या दिवशी सगळे त्याला कलर बदलून येऊ शकतो. ते म्हणतं काय नाही, आपल्या हातात नाही. सावध व्हायचं म्हणल्यावर काय करायचं. साधू संतांनी आपल्याला, तुम्हाला, मला हलून हलून उठून पाया पडून सांगितलं. अरे सगळ्यांना मी विनंती करतो, अरे काम अरे काम उठा सावध व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा मठ, चुकवा व्यथा जन्माचं. मग काय जाणार धनदारा पुत्र बंधू सोय, हे सर्व मित्राला मिळते शरण रे गा देवासी, भगवान परमात्म्याला शरण जा. साधू संत आपल्याला आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे जाग करतात. आपण जाग होत नाही. दशरथ राजाने आपल्यापेक्षा त्याची बुद्धी वेगळी होती. कानाच्या जवळचे केस पांढरे झाले की राजा दशरथ महाराज सावध झाले. खुर्चीवरून उतरलेच खाली राजगादीवरून, आणि राजगादीवरून उतरले असेच ते वशिष्ठ महामुनींच्या घरी गेले. राजा घाईघाईत आणि अचानक आलाय म्हणून वशिष्ठ महामुनीने त्या ठिकाणी राजाला स्वागत केलं, बसायला आसन दिलं. सांगितलं म्हणजे महाराज इतक्या घाईघाईने काय कसं काय आणि काम आहे अतिशय महत्वाचं. वशिष्ठाकडे आली म्हणजे आपल्या मनातली गोष्ट त्या ठिकाणी वशिष्ठाला सांगायला सुरुवात. असं म्हणतात की राजा हात जोडून वशिष्ठांच्या समोर बसलेला आहे आणि वशिष्ठ महामुनीला सांगतो म्हणजे मला आता 4थे पण सुरू झालेलं आहे, मी सावध झालोय. आज मला बुद्धी सुचलेली आहे सावधपणाची, आणि मला असं वाटतं की आता मला हा जो राज्यकारभार आहे तो सगळा रामाच्या हातात सोपवावा का. त्याचं कारण असं की राम जे आहेत ना ते माझ्यापेक्षा सुद्धा सगळ्या प्रजेवर जास्त प्रेम करतात आणि प्रजा सुद्धा सगळी रामावर प्रेम करते. मी पाहिलं म्हणजे प्रजेकडे